मीरा भाईंदर शहर हे विवादाचं शहर का म्हटलं जातं हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। माझ्या पाठीमागे जो उड्डाणपूल आहे, या उड्डाणपुलाची अख्ख्या जगामध्ये चर्चा झाली आणि या ब्रिजवरनं, या उड्डाणपूलवरून पुन्हा एकदा युवा काँग्रेसने भाजपाला डिवचलं आहे। या ब्रिजचं, या उड्डाणपुलाचं अजून तरी नामांतरण झालं नाही, परंतु युवा काँग्रेसने स्वतःहून विश्वगुरु उड्डाणपूल म्हणून असं पुन्हा एकदा एक फलक आणि एक तुम्ही बघू शकता इथे फ्लेक्स इथे पसरवला होता, एक बॅनर त्यांनी दर्शवला होता की या उड्डाणपुलाला विश्वगुरु उड्डाणपूल हे नाव देण्यात यावं। कुठेतरी वाटतंय की आता पुन्हा एकदा युवा काँग्रेसने भाजपाला डिवचलेला आहे। नक्की आता या संपूर्ण गोष्टीवरती युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं बोलणं तरी काय आपण जाणून घेऊ। सर्वप्रथम तर हे सांगू इच्छितो की हे फार मोठं मीरा भाईंदरसाठी असं एक दुर्दैव आहे आणि हे मीरा भाईंदर शहराला एक लाजवणारी अशी एक गोष्ट आहे। कारण काही गेल्या महिन्यामध्येच अशी एक पूर्ण विश्वामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालते या ब्रिजचे, त्याच्यामुळे इथल्या प्रशासनावरती आणि त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती आणि लोकप्रतिनिधीवर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतंय की खरंच हे लोक त्या पदावर बसण्याच्या लायकीचे आहेत का। कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण लोकशाही देश आहे, या प्रशासनावरती कुठेतरी लोकप्रतिनिधीचा कुठेतरी एक वचक असतं किंवा कंट्रोल असतो, परंतु इथं हे लोकप्रतिनिधी अनपढ आणि जाहील प्रकारचे लोकप्रतिनिधी असल्यामुळे यांचा कुठल्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरती पकड नसल्यामुळे हा असा आठवा अजुबा या आपल्याला मीरा भाईंदर शहरामध्ये बघायला भेटला। तर याच विश्वगुरु याचं नाव ठेवण्यामागचं कारण की याचं पूर्ण भारत देशामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये याचं पूर्ण व्हायरल व्हिडिओ झाले, त्यामुळे यांचं आम्ही एक प्रतिकात्मक एका पुढाऱ्याचा तिथे सावलीचा फोटो दाखवून त्याला विश्वगुरु हे नाव युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या उड्डाणपूलला विश्वगुरु उड्डाणपूल असं नामांतर आम्ही एक केलेलं आहे। सर्व करताना सांगतायत की आपण एका ब्रिजचा उड्डाणपूल आहे तो कला तालांमध्ये खोलणार आहोत आणि एक आहे तो मिरावड साईडला उघडणार आहोत। काय नेमकी त्याच्या पाठीमागे भूमिका? पहिली गोष्ट, हा ब्रिज बनण्याच्या अगोदर जे ऑलरेडी 3 ब्रिज ज्या ठिकाणी बनले होते त्यावेळेस उद्घाटन करण्यासाठी यांच्यामध्ये चढाओढ लागली होती। मंत्र्यांनी उद्घाटन केलं, यांना राग आले, हे घरी बसले, राग आले, यांनी यांच्या नेत्यांना सांगितलं आम्हाला विचारात घेत नाहीत, हे नाही, म्हणजे मोठमोठ्या गोष्टी केल्या की देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा ब्रिज बनलेला आहे। मग हा ब्रिज कोणत्या यांच्या संकल्पनेमधला नाही आहे का? हा मुद्दामून यांनी केलेला विषय आहे का? म्हणजे यांना आझादनगर कुठेतरी संपवण्याचा यांचा विषय आहे का? आझादनगरच्या कुठेतरी ज्या फॅक्टरी आहेत या फॅक्टरी उद्ध्वस्त करण्याचा कुठेतरी यांचा डाव आहे, या कुठल्या तरी जमीन विकण्याचा यांचा प्रयत्न आहे। उद्या भविष्यामध्ये ह्या सगळं जमिनी खाली करायला होतील, कुठेतरी शासकीय कामामध्ये अडथळा येत असल्यामुळे हे लोक काय करतील की शासकीय कामाच्या अडथळा येते रोड बनवण्यासाठी, तर असेच लँड एक्विजिशनचे प्रस्ताव देतील आणि कुठेतरी हे लोक पैसे लाटण्याचा आणि महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवण्याचं कामसुद्धा हे आमदार करतील। नाही, लक्षात घ्या, आम्ही कोणालाच डिवचण्याचा प्रयत्न इथे केलेला नाही आहे। मीरा भाईंदरमधला 3रा पूल आहे, याच्या आधी 2 पुलांचं उद्घाटन झालं तेव्हा असं कुठे ना कुठे सत्ताधारी पक्षांमधनं जे 2 सत्ताधारी पक्ष त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे स्पर्धा लागलेली, एकाला त्याच्या नेत्याला आणायचं होतं, दुसऱ्यांना त्यांच्या नेत्याला आणायचं होतं, याची स्पर्धा लागलेली असताना हा 3रा ब्रिज आहे, हा बऱ्याच काळापासून मागच्या काळापासून बनून तयार आहे, कुठे ना कुठे विश्व प्रख्यात म्हणा किंवा कुख्यात आहे, याचा व्हिडिओ चालू आहे, प्रचार प्रसार सगळीकडे होतो। अगदी कॅनडा न्यूझीलंडला आमचे काही सहकारी मित्र आहेत, त्यांनी तिथून सांगितलं अरे तुम्ही जबरदस्त ब्रिज बनवला आहे, मात्र याचं उद्घाटन किंवा चालू करायला कोणताच पक्ष येत नव्हता, तर आम्हाला वाटलं कुठे ना कुठे यांना कदाचित त्याचं नाव सुचत नसेल। मात्र हा ब्रिज बघितल्यावरती आम्हाला युवक काँग्रेसला असं वाटलं की पाहिला हा ब्रिज आणि आम्हाला हे विश्वगुरु दिसले, आणि म्हणूनच मीरा भाईंदर युवक काँग्रेसतर्फे आम्ही याचं नामांतरण विश्वगुरु उड्डाणपूल असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण विश्वगुरु हेच नाव का? विश्वगुरु नाव ह्याच्यासाठी कारण का विश्वात याची ख्याती पसरली आहे। म्हणजे सांगतोय काय, न्यूझीलंड कॅनडा इकडून आमचे मित्र विचारतात की अरे काय बॅट बनवली आहे तुम्ही, एवढ्या सगळीकडे तो प्रचार त्याचा होतोय, म्हणूनच विश्वविख्यात झाला आहे, विश्वकुख्यात झाला आहे।
म्हणून याचं नाव विश्वगुरू उड्डाणपूल ठेवणं गरजेचं आहे. जनतेच्या पैशाचा असा सरबतमध्ये भरगमध्ये चुराडा केला जातो, त्याबद्दल आपलं काय मत आहे? ही अक्षरशः निंदनीय बाब आहे 100%. कारण का त्याचा विषय असा आहे की जनतेचा पैसा जातो आणि मुळात सुविधा. आता जेव्हा हा ब्रिज जेव्हा तयार झाला तेव्हा MMRDAचे काही अधिकारी आलेले, मी त्यांना भेटलेलो. त्यांनी असं सांगितलं की हे पुढचं प्रावधान आहे. म्हटलं माझं पुढचं प्रावधान आहे तर तुम्ही कंप्लीट करायचं होतं ना. तर नाही म्हटलं, त्यांचं टेंडर निघायचं आहे. म्हणजे मग टेंडर खायला, पैसे खायला पुन्हा यांनी ब्रिज अर्धवट सोडला आहे का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. तर थोडक्यात तुम्ही म्हणालात तसं जनतेचा पैशाचा चुराडा करतात. दीपकजी काय सांगाल, या ब्रिजवरनं उड्डाणपुलावरून एक अशी गोष्ट समोर आलेली आहे की अधिकारी नेते मंडळी तुपाशी आणि जनता उपाशी, काय सांगाल या गोष्टीबाबत? आता हा जो आपला ब्रिज बनला आहे, हा ब्रिज म्हणजे आपल्या मीरा भाईंदरचे नेतृत्व करणारे नरेंद्र मेहता ते असं म्हणतात की हे जे ब्रिज आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी जे नागपूरमध्ये संकल्पना रचली होती त्याच संकल्पनेचा आधार घेऊन इथे मीरा भाईंदर या लोकांनी हे ब्रिज बनवलं आहे. आणि नरेंद्र मोदी हे देवेंद्र फडणवीसचे गुरु, म्हणजे ही संकल्पना कोणाची असायला पाहिजे? नरेंद्र मोदी यांची असायला पाहिजे. म्हणून आम्ही याचा मागणी केली आहे की ह्या ब्रिजचं नाव नरेंद्र मोदी यांच्यावरती ठेवलं पाहिजे. आता तुम्ही बघा, हे जे ब्रिज बनवलं आहे त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट तुम्हाला सांगतो. नरेंद्र मेहतांनी स्टेटमेंट दिली होती की ते आजूबाजूला त्यांना रोड चौडा करायचा आहे, विस्तृतीकरण करायचं आहे. आणि त्यामध्ये हे जे आजूबाजूचा आझादनगरचा जो पट्टा आहे तुम्हाला दिसतोय, ते आता तुम्हाला 5 वर्षानंतर तो आझादनगर तुम्हाला गायब होतला दिसेल. इकडे त्यांना रिडेव्हलपमेंट करायचं आहे, कन्स्ट्रक्शन करायचं आहे. म्हणून हा जो ब्रिज आता चुकीचा बनला आहे त्याचा गैरफायदा घेऊन इकडची जमीन हडप केली जाणार आणि ते 50 ते 50 दोन्ही साईडला 100पेक्षा जास्त नवीन बिल्डिंग बनणार. याचा फायदा आमचा इकडचा जो लूटखोर आमदार आहे तो घेणार आहे. हे आता पुढची भूमिका असणार आहे. विधानसभेमध्ये पण हा विषय वाजला, विरोधकांनी हा विषय घेतला होता. गलगोटी युनिव्हर्सिटी मधला हे इंजिनियर पैदा झालेत का? जनतेच्या पैशाचा असा सर्रासपणे चुराडा केला जातो, त्याबद्दल काय मत आहे? तर ही भरपूर निंदनीय गोष्ट आहे की जनतेचा पैशाचा असा गैरवापर जातोय. कुठल्याही अधिकारीवरती कुठलीही इन्क्वायरी नाही, कुठलीही कारवाई नाही. इथे एक छोटंसं आंदोलन होतं की राजनीतिक कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल होतो. आमच्या युथ काँग्रेसच्या अध्यक्षाला अटक केलं एका आंदोलनामुळे. आणि एवढी मोठी चुकीची तुम्ही ब्रिज बांधली, त्याच्यावरती कोणाही वरती कुठलाही कारवाई नाही, कुठलीही इन्क्वायरी नाही. तुमची जर बोलतायत की तुम्ही पुढे काही याच्यामध्ये बदल करणार आहे, तर हे बनवताना का तुमचं डोकं फिरलं होतं का? तुमची इथे कोविडमध्ये घेतलेली डिग्री आहे का? तुम्ही इंजिनियर आहात ना, 15-20 वर्षापासून PWमध्ये तुम्ही काम करताय, तर तुम्हाला एवढं लक्षात नाही की हे जे ब्रिज होणार आहे त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट होणार, लोकांची जीव जाणार आहे? एवढं तुम्हाला म्हणजे एवढं शिस्त नाही का? म्हणजे हे जर आहे ना, हे जाणून बुजून लोकांच्या जीवाची खेळताय. त्यांना फक्त हिंदू मुस्लिम शिवाय कुठलंही दुसरं काम करता येत नाही. 10 वर्षात तुम्हाला मेट्रो बनवता नाही आला, 10 वर्षात तुम्हाला हे 3 ब्रिज बनवता नाही आले आणि तुम्ही 70 वर्षाचा हिशोब मागता काँग्रेसकडून. तुम्हाला स्वतःवरती लाज वाटली पाहिजे.